सोलापूर शहरात घरफोडीच्या मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेने आंतरराज्यीय आरोपीला अटक केली असून तब्बल 20,52,000 रुपयाचे मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे। सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 1 दामोदर निवास येथील रहिवासी प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरातून दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी 15,80,000 रुपयाच्या रोख रक्कम चोरली गेली होती। या प्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला। त्यानुसार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी तेलंगणा राज्यातील मोईन मौलाना दुधेकुला वय 29 राहणार नरसापूर विकाराबाद या आंतरराज्यीय आरोपीस ताब्यात घेण्यात आले। तपास दरम्यान आरोपीकडून 13,50,000 रुपयाच्या रोख रक्कम, चोरी केलेल्या टीपी लिंक कंपनीचा इंटरनेट राउटर, गुन्ह्यात वापरली स्विफ्ट कार असा एकूण 20,52,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या असून आरोपीने सीसीटीव्हीचे DVR समजून इंटरनेट राउटर चोरला, फिंगरप्रिंट मिळू नये म्हणून हाताला रुमाल बांधून चोरी केली आणि चोरीचे पैसे घेऊन गोव्याला मौज मजा करण्याचा त्याचा प्लॅन होता, अशी माहिती चौकशीत उघड झाली आहे। या आरोपी विरोधात हैदराबाद येथे वाहन चोरीचे गुन्हा दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून गुन्हे शाखेच्या पथकाचे शहरभरातून कौतुक होत आहे। दिनांक 27/12/2025 रोजी सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक दिवसाची घरफोडी घडली होती। त्यामध्ये राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास या ठिकाणी फिर्यादी श्री प्रकाश वानकर यांच्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती बंगल्याच्या मागील बाजूस कंपाऊंड उडी मारून चढून आतमध्ये प्रवेश करून 15,80,000 अशी रोख रक्कम त्यांनी चोरी केली होती। त्यामध्ये सदर बंगल्यातील रहिवासी हे बाहेर गेल्यामुळे त्याला ही संधी मिळाली होती। सदरची माहिती मिळतात माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार क्राईमच्या टीम, गुन्हे शाखेच्या टीम अपडेट केल्या होत्या। त्यामध्ये सपोनी निलेश सोनवणे पाटील यांच्या टीम यांना मिळालेली गोपनीय माहिती तसेच आरोपीचं वर्णन आणि तांत्रिक तपास याचा त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला आणि सदर आरोपी मोईन मौलाना साहेब दुधकेला यास तेलंगणा राज्यातील मरपल्ली या ठिकाणाहून ताब्यात घेतला। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे तपास केला त्या तपासामध्ये त्याने सदर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील मालमत्ता आहे ती देखील हस्तगत करण्यात आली आहे। त्यामध्ये गुन्ह्यामध्ये गेलेली रोख रक्कम, त्याचप्रमाणे त्यांनी सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन हे जप्त केलेलं आहे। असे एकूण 20,52,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे पाटील मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या सूचनेप्रमाणे आमची टीम त्यामध्ये सपोन निलेश पाटील व त्यांचे सर्व पथक यांनी केलेले आहे।